करतो। आज आपल्याला भेटण्या पाठीमागचं कारण म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की यंदा महाराष्ट्रामध्ये पावसाची सुरुवात आणि आता परतीचा पाऊस इथपर्यंतचा जर काळ बघितला तर महाराष्ट्रातल्या अनेक भागातल्या शेतकऱ्यांचं सुरुवातीला खरीप वाया गेलं। अधिवेशनाच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी विरोधी पक्षांनी मिळून सदस्यांनी त्याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम केलं। ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सांगितलं आणि पुन्हा शेतकरी उभा राहू शकेल अशा प्रकारची मदत करा अशा प्रकारची मागणी केलेली होती। कारण त्यावेळेस सगळी पिकं म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये कापूस असेल, सोयाबीन असेल, इतर वेगवेगळी पिकं खरीपातली असतील ती सगळी वाया गेलेली होती, कुजून गेलेली होती, सडून गेलेली होती, नासून गेलेली होती। आता त्याच्यानंतर पुन्हा परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। पुण्यामध्ये तर ह्या पावसाने सगळं पुणे जलमय करून टाकलेलं आहे। मला सकाळपासून मी माहिती घेतोय अनेक भागातले धरणं भरलेली असल्यामुळं आणि त्याच्यात काय जलसंपदा विभागाचं 15 ऑक्टोबर पासून ते केटीवेरला गेट टाकतात, त्याला पाया टाकता म्हणू शकता, गेट टाकता म्हणू शकता, आणि ते गेट टाकले आणि पाऊस आता सुरू झालाय त्याच्यामुळं त्या केटीवेरच्या वरनं पाणी व्हायला लागलेलं आहे आणि अक्षरशः महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर व दक्षिण भागावर मोठ्या प्रमाणावर बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या पूर्वेकडील वाऱ्यासह आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। 17 ऑक्टोबरपासून पश्चिम वायव्य दिशेच्या हालचालीसह कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये विकसित झाल्यामुळे राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागात वरचे हवेचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे। म्हणजे आता पुन्हा दिवाळीच्या तोंडावर हे चक्रीवादळाचं संकट, त्यामध्ये सरकारने ताबडतोब त्या भागातल्या लोकांना अलर्ट केलं पाहिजे, त्यांना सांगितलं पाहिजे। दुसरी गोष्ट, आता पाणी सोडत असताना, धरणाचं पाणी सोडत असताना, ओव्हरफ्लोचं पाणी सोडत असताना कुठल्याही नदीकाठच्या गावांना धोका होणार नाही अशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे। पाणी सोडण्याची वेळ आलीच तर साधारण दिवसा पाणी त्या भागातनं जाईल अशा प्रकारचा प्रयत्न केला पाहिजे आणि सतत सरकारने याकडे त्यांच्या जलसंपदा विभाग असेल किंवा संबंधित अधिकारी असतील, जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम असेल, त्यांनी त्याच्यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे। कारण गेल्या काही दिवसापासून अक्षरशः तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये पावसाने हाहाकार माजवलेला आहे आणि 14 ऑक्टोबर रोजी तर मान्सून महाराष्ट्रातून माघार घेतल्याचं, मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकणातून पावसाने निरोप घेतल्याचं हवामान खात्याने सांगितलेलं होतं आणि हे सांगतायत 14 तारखेला, आज मात्र 18 तारखेला अशा प्रकारचा पाऊस पडतोय। काल पण खूप पाऊस पडला। 15 तारखेला साखर कारखाने सुरू करण्याच्या करता परवानगी दिलेली होती, काही कारखाने सुरू झाले, परंतु एवढा पाऊस पडला की बग्यास ओला झाला आणि पुन्हा कारखाने बंद करण्याची वेळ हे तिथल्या साखर कारखानदारांच्यावर आलेली आहे, सहकारी संस्थांच्यावर, सहकारी साखर कारखान्यांच्यावर आलेली आहे। त्याच्यामध्ये माझं तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मला असं कळलं की उपमुख्यमंत्री आज कॅबिनेट होती परंतु अचानक काही कारणानिमित्त ती रद्द करण्यात आली। आता उद्या कॅबिनेट आहे म्हणून समजतंय, पण त्या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची पण वेळ मागितलेली आहे। उद्या जर त्यांनी मला वेळ दिली तर हेही विषय मी त्यांना मांडणार आहे आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये आणून देणार आहे। तसंच ह्या उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या 10 जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि विदर्भाच्या देखील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे। म्हणजे सध्याच्या खरीपाच्या कापणीला आलेल्या पिकांना तर मोठा फटका ह्याचा बसलाच आणि शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला आणि ह्या सगळ्या पावसामुळे रब्बीच्या पण पिकावर अतिशय परिणाम झालेला आहे। त्यामुळे
मधी यांनी जाहीर केलेलं होतं की आम्ही शेतकऱ्यांच्या अकाउंटला पैसे देतो. अजूनही काल मी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो, रात्री मी औरंगाबादच्या परिसरामध्ये होतो, तेव्हा पाहिलं बहुतेकांच्या तक्रारी आहेत की अजिबात आम्हाला कशाही प्रकारची मदत मिळत नाही. कुणी विचारायला गेलं तर कुणी आम्हाला उत्तर देत नाही. अशा प्रकारची दयनीय अवस्था आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी झालेली आहे आणि याबद्दल सरकार म्हणून राज्याच्या प्रमुखांनी तातडीनं लक्ष देऊन कार्यवाही करण्याची गरज आहे, ही आमची या निमित्तानं मागणी आहे. पुण्यामध्ये तर इतक्या मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप पाहायला मिळतंय. पुण्यामध्ये हे एक अडचण आणि वाहतुकीची अडचण अजिबात कुणी बघायला तयार नाही. वाहतुकीच्या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणेला विश्वासामध्ये घेऊन पुणेकरांना त्रास होणार नाही अशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत, परंतु तसं होत नाही. काल तर दगडूशेठ मंदिरात देखील पाणी शिरलं. मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याकडनं रात्री उशिरापर्यंत पाणी बाहेर काढण्याचं काम चालू होतं. श्रीमंत भाऊरंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयामध्ये देखील पाणी लागलं. शहरात अनेक भागामध्ये पाणी त्या ठिकाणी आहे. म्हणजे राज्याच्या विविध भागामध्ये परतीचा पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन देखील विस्कळीत झालेलं आहे. या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना देखील बसलाय. शेतीचं मोठं नुकसान होतंय आणि या संदर्भामध्ये ज्या प्रकारे लक्ष दिलं पाहिजे तशा पद्धतीनं दुर्दैवाने लक्ष दिलं जात नाही. तेवढ्या गांभीर्याने या सगळ्या गोष्टीकडे बघितलं जात नाही. अशा प्रकारची परिस्थिती. त्याच्यामुळे मी आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मागणी करतो की रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. त्या अतिवृष्टीमुळं अनेक कामं बंद पडलेली आहेत. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. प्रत्येक लोकांच्या घरादारामध्ये पाणी शिरलेलं आहे. ज्यांच्या घरादारामध्ये पाणी शिरलंय, ज्यांना शिफ्टिंग करावं लागलेलं आहे, त्यांना ताबडतोब जे काही धान्य लागतं, आपण तातडीनं जी धान्य देतो म्हणजे गहू देतो, तांदूळ देतो, अशा प्रकारचं राज्य सरकारला निर्णय घेता येतात. तशा प्रकारे कारण त्यांचं धान्य वगैरे सगळंच भिजलेलं आहे. तिथं तातडीनं जिल्हाधिकाऱ्यांना महाराष्ट्रात सरकारने आदेश दिले पाहिजेत की तुम्हाला तिथली परिस्थिती लक्षामध्ये घेऊन आमच्या डायरेक्शनची वाट न बघता तुम्ही तिथले कार्यवाही ताबडतोब त्या ठिकाणी करून टाका. अशा प्रकारे केलं तरच तिथल्या सर्वसामान्य जनतेला त्याच्यामध्ये मदत होणार आहे, दिलासा मिळणार आहे. याबद्दल सरकारने तातडीनं सतर्क होण्याची गरज आहे, हे पण मी आपल्याला मार्फत सरकारला सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, दिवाळीच्या मुहूर्तावर मधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आता 100 रुपयामध्ये आम्ही दिवाळी गोड करणार आहे आणि 1 किलो रवा, चणा डाळ म्हणजे रवा 1 किलो, चणा डाळ 1 किलो, साखर 1 किलो, खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आणि घाईघाईत एका संस्थेला 513 कोटी रुपयाचं कंत्राट दिलेलं आहे. आता दिवाळी आली तोंडावर, अजून काहीच कळत नाहीये की किती माल मिळणार आहे. 100 रुपये ज्यावेळेस नागरिकांनी त्याच्याकरता द्यायचे त्यावेळेस सरकारने किती त्याच्यामध्ये भरणार आहेत. कारण दिवाळी हा सगळ्यात तसं बघितलं तर सर्वांचा आवडताच सण आहे आणि फराळाचे पदार्थ काही जण बनवतात. गृहिणी स्वस्त धान्य दुकानामध्ये 100 रुपयात मिळणारा आनंदाचा शिधा घेण्यासाठी पोहोचतायत, परंतु 100 रुपयामध्ये रवा, चणा डाळ, साखर, तेल जाहीर केलेलं असलं तरी अजूनपर्यंत कुठल्याही दुकानामध्ये तशा प्रकारचं शिधा पोहोचलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. आम्हाला कळलं की महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनला 509 कोटीचं कंत्राट दिलेलं आहे आणि नंतर मंत्रिमंडळाची मान्यता घेतली. अर्थात सरकारने काय करावं आणि काय करू नये हा त्याचा प्रश्न आहे, परंतु पारदर्शकपणे हे साहित्य रिझनेबल दरामध्ये हे त्यांना मिळालं पाहिजे. किंवा काही पैसे सरकार स्वतःच्या तिजोरीतनं भरणार असलं तरी त्या पैशाच्या संदर्भातले पण रेट त्या शिधाचे व्यवस्थित त्या ठिकाणी असले पाहिजे. अजून मला ते रेट मिळाले नाही, परंतु त्याच्यात काहीतरी गौडबंगाल आहे
असं दबक्या आवाजामध्ये चर्चा त्या ठिकाणी चाललेली आहे। त्याचबरोबर आता हे सरकार येऊन 100 दिवसाच्या पेक्षा जास्त दिवस झालेले आहेत, तरी पण ठीक आहे, 9 दिवस असतात, आम्हालाही समजतं, तरी ह्यांचे लोकप्रतिनिधी कसं आपण बोलावं, कसं वागावं त्याचं अजिबात तारतम्य यांना राहिलेलं नाहीये। कुठं अधिकाऱ्यांना सांगायचं तुमच्या बापाची पेंड आहे का, किती वाजता आला, तुमची प्रतीक्षा करायला आम्ही काय बापाची नोकर आहोत का, कानाखाली आवाज काढल्यानंतर तुम्हाला समजेल। ही भाषा महाराष्ट्रामध्ये, ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिसत नाही? ह्याच्यामध्ये एवढ्यावरच नाही, काही तर मंत्र्यांची अर्वाच्य भाषेत संवाद साधनाच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या। त्यामध्ये कळलं पाहिजे की खरोखरीच त्यांचा आवाज आहे का नकली आवाज कुणी काढला। कदाचित मंत्र्याला बदनाम करण्याच्या करता कुणी कारस्थान रचलंय का हेही तपासा, आणि तसं नसेल तर मंत्रीच जर काम नाही करे तुम्हाला काही सणासुदीचं दिवसभरातनं 500 फोन लावता, काही करत नाही, मी रद्द झाली ती परीक्षा रद्द केली, फोन ठेव, ही भाषा। एक तर बेरोजगारी वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, नुसत्या घोषणा चालल्यात की आता पोलीस भरती होणार आहे, आता ही भरती होणार आहे, ती भरती होणार आहे, तरुण तरुणी आशेनी कुठेतरी आता त्या विभागाच्या मंत्र्यांना फोन करण्याचा प्रयत्न करतायत, तर यांचे ही भाषा, त्या फोनवर ही अशा प्रकारची उत्तरं, ह्याच्याकरता यांना मंत्रिपद दिलीत का काय केलंय याचंही उत्तर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे। असं बऱ्याच जणांच्या मध्ये तर एका मंत्र्यांच्या स्वतःच्या इन्स्टिट्यूटमध्ये हॉस्टेलमध्ये मुलीवरच बलात्काराच्या संदर्भातल्या काही गोष्टी, म्हणजे तशा प्रकारचा त्याच्यावर अन्याय होण्याच्या बद्दलच्या काही गोष्टी पुण्यामध्ये घडल्या। हे बातम्या सतत येत आहेत, त्याच्या संदर्भामध्ये सरकारने लक्ष दिलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे, यांच्या आमदारांनी तारतम्य ठेवलं पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कायदा हातात घेण्याचा अधिकार सरकार यांचा आला म्हणजे काय कायदा यांच्या लोकप्रतिनिधींना हातामध्ये देण्याचा अधिकार हा कुणी त्यांना त्या ठिकाणी दिलेला नाहीये। याची पण नोंद ही सरकारने या निमित्तानं घेतली पाहिजे। मध्ये 15,000 मराठी शाळा बंद करण्याचा घाट अशाही प्रकारची बातमी आलेली होती, त्याहीबद्दल सरकार नक्की काही सांगेना, कारण कमी पटसंख्येच्या नावाखाली गोरगरीब वंचित दुर्गम भागातील लेकरांचं शिक्षण संपुष्टात येण्याची भीती या निमित्तानं तयार झालेली आहे। त्याबद्दल पण सरकारने स्पष्ट त्यांची काय भूमिका आहे, कारण आपल्याला माहिती आहे विशेषतः मुलं मुली शिक्षणापासून दुरावतात, कारण वस्ती वाडी तांड्यावर दऱ्याखोऱ्यातली दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नदी नाले ओलांडून अनेक टेकड्या पार करून शाळेत पोहोचावं लागतं, आणि या शाळेतून हजारो मुलं मुली शिक्षण घेत आहेत, आणि तिथल्या शाळा पटसंख्येच्या अभावी बंद करायचा बद्दलचे चर्चा चाललेली आहे। त्याचबरोबर अनेक ठिकाणी आझाद मैदानावर पण काही शिक्षक बांधव बसलेले आहेत, त्याच्याही बद्दल सरकार काही भूमिका स्पष्टपणे घ्यायला तयार नाही। त्यांनी केलेल्या मागण्याच्या बद्दल सरकारचं काय मत आहे काय नाही, चर्चेला त्यांना बोलवलं जात नाही। अशा अनेक प्रकारच्या घटना सध्या या महाराष्ट्रामध्ये चाललेल्या आहेत, परंतु दुर्दैवाने राज्यकर्त्यांना तिथं लक्ष द्यायला वेळ नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे। काल एक गोष्ट चांगली झाली की आपल्या इथं पोटनिवडणूक होती अंधेरीच्या परिसरातली, तर त्यामध्ये जे लटके म्हणून शिवसेनेचे आमदार होते त्यांचं दुःखद निधन झालेलं होतं। त्यांच्या पत्नींना उद्धव ठाकरे साहेबांनी उमेदवारी दिलेली होती। पवार साहेबांनी आवाहन केल्यानंतर, राज ठाकरेंनी एक पत्र दिल्यानंतर भाजपनी त्यामध्ये अतिशय सकारात्मक चांगली भूमिका घेतली, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांचं मी कौतुक करतो। कारण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे पायंडे जर पडले तर ते चांगलेच आहेत, त्याच्याबद्दल पवार साहेबांनी पाठीमागच्या काळामध्ये एक नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचं दुःखद निधन झाल्यानंतर ती बाय इलेक्शन ती निवडणूक लागली, त्यावेळेस कशा प्रकारे
समंजस भूमिका राज्य सरकारने घेतलेली होती, राज्य सरकारने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेली होती, ते उभ्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलं आणि त्याच्यामुळे एक दिवाळीच्या तोंडावर चांगलं वातावरण होण्याच्या करता या निमित्तानं मदत झाली। परंतु त्याच्यातून काही जण टीका टिप्पणी करतात, आता चांगलं झाल्यानंतर कशाला शब्दानी शब्द वाढतो। त्याच्यामुळे माझं सर्वच इतर राजकीय पक्षांना आव्हान आहे की ती घटना चांगली झाली, त्याच्याबद्दल चांगल्याला चांगलं म्हणलं पाहिजे। त्या संदर्भात वेगळा काहीतरी अर्थ काढून पुन्हा कुणाला तरी डिवचण्याचा प्रयत्न, उचकवण्याचा प्रयत्न हा अजिबात करता कामा नये, हे माझं स्पष्ट मत आहे। काल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागलेत। आमच्याकडे जी आकडेवारी आहे त्याच्यामध्ये 1166 ग्रामपंचायतीची संख्या होती। राष्ट्रवादीला 180 जागा ग्रामपंचायती मिळाल्या, काँग्रेसला 124 मिळाल्या, शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांना 151 मिळाल्या, भाजपला 252 मिळाल्या, शिंदे गटाला 150 मिळाल्या आणि अपक्षांना 86, इतर 199। असं महाविकास आघाडीला 455 आणि भाजप शिंदे गटाला 402 अशा पद्धतीनं काही ठिकाणी बहिष्कार होता, काही ठिकाणी निकाल बाकी होते, अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे। त्या आमच्या महाविकास आघाडीच्या विचारांच्या जे कोणी निवडून आले त्यांचं मनापासून अभिनंदन, इतरही पक्षातले निवडून आलेले त्यांचंही अभिनंदन। त्या सगळ्यांनीच मिळून आपापल्या गावचं कारभार पण चांगल्या पद्धतीनं करण्याचं काम करावं। लोकांनी 5 वर्षाच्या करता त्यांना निवडून दिलेले, ती जबाबदारी प्रत्येकाने अतिशय योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडावी, अशा प्रकारच्या त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा त्या सर्वांचं अभिनंदन पण करतो आणि त्यांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील या निमित्तानं देतो। मित्रांनो, त्याचबरोबर सध्या अजून काही सरकार नक्की काय हवामान खात्याच्या किंवा चक्रीवादळाच्या बद्दल किंवा वादळाच्या बद्दल होणार आहे त्याबद्दल अजून स्पष्टपणे सांगायला तयार नाही। उद्या त्यांची कॅबिनेट आहे। खरं तर त्यांनी त्या निमित्तानं कॅबिनेट झाल्यावर किंवा त्यांना सोयीचं असेल तेव्हा त्याबद्दल सांगितलं तर जनता त्याच्याबद्दल अधिक माहितीनं जागृत राहील आणि जी काही खबरदारी काळजी घ्यायला पाहिजे तशा पद्धतीनं काळजी ही प्रत्येकाकडनं त्या ठिकाणी घेतली जाईल। मला माहिती आहे की अशा प्रकारची नैसर्गिक संकट येतात त्यावेळेस सगळं सरकारवर ढकलून चालत नाही, काही जबाबदार नागरिक या नात्याने आपली पण जबाबदारी असते, परंतु ते कळलं पाहिजे लोकांना, ग्रामीण भागातल्या सगळ्या सहकाऱ्यांना, शहरी भागातल्या लोकांना। ही मात्र आमची अपेक्षा आहे, तशा प्रकारची आम्हा लोकांची मागणी आहे। आणि हा आता परतीचा पाऊस पडतोय त्याच्यामध्ये अतिवृष्टी होतीये म्हणून ओला दुष्काळ जाहीर करायची पुन्हा मी मागणी करतो आणि जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल ताबडतोब जिल्हाधिकारी, कृषी विभाग, रेव्हेन्यू विभाग, ज्या कुठल्या विभागाला त्यांना जे आदेश द्यायचे असतील ते त्यांनी द्यावेत आणि त्याच्यामध्ये मदत त्या ठिकाणी करावी। तातडीची मदत करून सरकार काय करणार आहे तेही त्या ठिकाणी जाहीर करावं, अशा पद्धतीनं मी मागणी करतो। काल मला एक माहिती, उद्धव ठाकरे साहेबांचे समर्थक खासदार आहेत त्याच्यामध्ये राजन विचारे म्हणून आपल्या ठाण्याचे खासदार आहेत, त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं पत्र पोलीस महासंचालकाला पाठवलेलं आहे आणि त्यांची काहीतरी पोलीस सुरक्षा कमी करण्यात आलेली आहे। खरं तर त्यांच्या जीवाचं बरं वाईट झाल्यास त्यांनी सरळ सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जबाबदार राहतील, असं विचारे साहेबांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी पोलीस महासंचालकांना पण पत्र पाठवलेलं आहे। माझं म्हणणं की सरकार येत असतात, सरकार जात असतात, कोण कुठल्या पक्षाचं आहे, कुणी लोकप्रतिनिधी असू, कुणी सर्वसामान्य माणूस असू, प्रत्येक माणसाचं, नागरिकाचं संरक्षण करणं हे त्या राज्यांची जबाबदारी असते, तिथल्या पोलीस खात्याची जबाबदारी असते, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं। आणि त्यामुळं हे जे काही पत्र एका निवडून गेलेल्या 15-20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असलेल्या खासदाराच्या संदर्भातलं असेल तर मी पण विरोधी पक्षनेता या नात्याने मागणी करतो, फक्त राजन विचारांच्याही पत्राची नोंद घ्यावी आणि असं जर कुणाच्या बद्दल तक्रार असेल
किंवा कुणाला शंका कुशंका असेल तर त्याही कुठल्याही राजकीय पक्षाची ती खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी असतील किंवा नागरिक असतील तर त्याची पण नोंद घेऊन त्याच्याबद्दलची पुढची जी खबरदारी घ्यायला पाहिजे सरकारने ती घेण्याच्याबद्दल तातडीनं पोलीस खात्याने आणि सरकारने कारवाई करावी अशाही प्रकारची मागणी या निमित्तानं मी करतो. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. याबद्दल खरं तर टाउन प्लॅनिंग आणि महानगरपालिका पुण्यामध्ये अनेक ठिकाणी बिल्डर लोकांनी किंवा यांच्या लांगे बांधे असतात कॉर्पोरेशनमधल्या अधिकाऱ्यांचे आणि संबंधित बिल्डरचे आणि त्याच्यातनं निसर्गाने पूर्वीच्या काळामध्ये तयार केलेले जे काही नॅचरल सोर्स होते म्हणजे ओढे, नाले, नद्या इथंच मोठ्या प्रमाणावर कुठं राडा टाका, कुठं अतिक्रमण करा, कुठं लेवलिंग करा, बुजवा आणि तिथं बिल्डिंग बांधा अशा प्रकारची परिस्थिती केली. मागे पुण्यामध्ये हेच घडल्यानंतर त्यावेळेस पालकमंत्री या नात्याने मी बैठक घेतलेली होती. त्यावेळेस भाजपची कॉर्पोरेशनमध्ये सत्ता होती. मी त्यावेळेस तिथल्या महापौरांना आणि आयुक्तांना सगळ्या टीमला सांगितलेलं होतं ह्याच्यात राजकारण आणू नका, परंतु पुण्याच्या आजूबाजूला टेकड्याचा भाग आहे, डोंगराचा भाग आहे, तिथून ज्यावेळेस मोठ्या प्रमाणावर पाणी जोरात खाली येतं त्यावेळेस ते पाणी ओढ्या नाल्यांनी नदीपर्यंत मिळण्याच्या करता त्यांचं जो मार्ग आहे त्या मार्गावरची अतिक्रमणं ताबडतोब काढली पाहिजेत. त्याच्यामध्ये कुणी बांधकाम केलेलं असलं तर ते बांधकाम तोडलं पाहिजे. आणि काही ठिकाणी काय केलंय, काहींनी ते मोठे नाले होते ते बुजवलेत आणि पायपा टाकल्यात. त्या पायपाची साईज आहे बारकी, त्या पायपामध्ये तेवढ्या साईजचं पाणी बसत पण नाही आणि मग पाणी मागं दाबलं जातं आणि ते सगळं पाणी नागरिकांच्या वसाहतीमध्ये शिरतं आणि त्यांची घरं पाण्याखाली जातात आणि त्यांचं नुकसान होतं. ही एक गोष्ट आहे. आणि पुण्यातली वाहतूक एवढी वाईट अवस्था पुण्यामध्ये आहे की तुमच्यातल्यापैकी कुणी जर पुण्याला गेला तर म्हणाल की ही एक वाहतूक व्यवस्था आहे का काय. आता सरकार आहे, पालकमंत्र्यांनी लक्ष दिलं पाहिजे, पोलीस खात्याने लक्ष दिलं पाहिजे, ट्रॅफिकने लक्ष दिलं पाहिजे, पोलीस कमी पडत असतील तर वॉर्डर्स नेमले पाहिजे, त्याच्यामध्ये इतर होमगार्डची मदत घेतली पाहिजे, जे जे काही शक्य असेल ते कळलं पाहिजे. कारण आता दिवाळी 2 वर्ष मागची करोनाच्यामुळं उत्साहाने सण साजरे करता आले नाही, मर्यादा होत्या, तर लोक मोठ्या प्रमाणावर बाजारामध्ये बाहेर पडतायत. अक्षरशः बाजारपेठा फुलून गेलेल्या आहेत. ते तर पडणार, परंतु त्यांना जाता येता त्रास होऊ नये ही तर खबरदारी सरकार म्हणून सरकारचं काम नाही, पालकमंत्र्यांचं काम नाही, अधिकाऱ्यांचं संबंधित पोलिसांचं काम नाही. त्यांनी ते ताबडतोब काम केलं पाहिजे. भाजपची सत्ता नाही बाबा, आता कुठंच सत्ता, सगळीकडे प्रशासक आहे. होती एक मिनिट, आपल्या देशामध्ये जिथं जिथं शहरं डेव्हलप होतात तिथं बहुतेक ठिकाणी मेट्रोची कामं चालतात, फ्लायओव्हरची कामं चालतात, त्याच्या संदर्भात आरयूबीची रेल्वे अंडरब्रिजची कामं चालतात, रेल्वे ओव्हरब्रिजची कामं चालतात, त्याच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारची कामं तिथं चाललेली असतात. तसं पुण्यामध्ये पण चाललेले. तरी पुण्यामध्ये ती चाललेली असताना ती वेळेत होण्याकरता मी 15 दिवसाला मीटिंग घ्यायचो. तुम्ही बघा, 2.5 वर्षामध्ये माझ्या मीटिंग मंत्रालयामध्ये व्हीसीवर ठरलेल्या असायच्या आणि 15 दिवसांनी आढावा घेत असताना नुसतं पुण्याचा नाही, महाराष्ट्रातले महत्वाच्या प्रकल्पाचा मी आढावा घ्यायचो. त्यावेळेस काय अडचणी आहेत, काय नाही, सगळ्या खात्याचं कोऑर्डिनेशन करणं, निधी नसेल तर तो निधी उपलब्ध करून देणं, अजून काही कोर्ट कचेऱ्या वगैरे काही असतील तर त्या सोडवणं, काही तिथं राजकीय समस्या असतील तर संबंधितांशी बोलणं, असं सगळं करून आम्ही करत होतो. तुम्ही पहा, गेल्या 100 दिवसामध्ये कुणी आढावा घेतला, कुणी काय त्या ठिकाणी केलं, यांना वेळच नाही, बाकीचीच कामं जास्त लागली. तो महाराष्ट्र कॉपरेटिव्ह प्रकरणामध्ये
तेवढंच तुला तर तेवढंच पाहिजे. हा बोला. एक मिनिट. हे कितीदा झालं आतापर्यंत? एक मिनिट. 2012ला का काहीतरी 9ला काहीतरी दर प्रत्येक वेळेस तिथं अजित पवारचं नाव येतं. अजित पवार आणि 75 ते 75ची नाव येत नाही. अजित पवार की तुम्हाला पण टीव्हीला अजित पवारचा फोटो, अजित पवारचं नाव, हेडलाईन. मी काल पण सगळ्या पेपरमध्ये बघितलं. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे. मागं चौकशी सहकार विभागाने केली होती, रिटायर न्यायाधीशांनी केलेली होती, सीआयडीने केलेली होती, एसीबीने केलेली होती, ईओडब्ल्यूने केलेली होती. पण आता पुन्हा बातमी अशी माझ्या कानावर जी आली, मी तुमच्या पेपरमधनं जी वाचली, मीडियामध्ये जी पाहिली, की पुन्हा ईओडब्ल्यूला काय सांगितलं का नाही मला काही माहिती नाही. मी एक नागरिक आहे, माझी पद्धत अशी आहे, मी संविधान, कायदा, नियम मानणारा एक सहकारी आहे. त्यामध्ये चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते प्रश्नाची उत्तर देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे. मी सांगितलं ना, जे कुणी चौकशी करतील, तुम्ही माझी उद्या चौकशी केली आणि तुम्हाला तो अधिकार असेल तर उत्तर द्यायचा अधिकार आहे. फक्त ती चौकशी करण्याचं राज्य सरकारच्या एजन्सी किंवा केंद्र सरकारच्या एजन्सी असतात, त्यांना अधिकार आहे. त्या संदर्भात चौकशी तर प्रत्येकाची होऊ शकते, त्यांना ज्यांची चौकशी करावीशी वाटेल. नाही, वारंवार सांगतो नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. तुम्ही पण दिलेलं होतं. ज्या वेळेस कुठलंही सरकार नव्हतं, म्हणजे त्यावेळेस एसीबीने क्लीन चिट दिलेली होती, तेव्हा कुठल्याच सरकार नव्हतं, राज्यपाल महोदय होते. आणि त्याच्यानंतर मी आणि देवेंद्रने 3 दिवसाचं सरकार केलं होतं, ते पडलं, म्हणजे राजीनामा दिल्यानंतर. मला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही. जनता शहाणी आहे, जनता पाहतीये. तुम्ही उगीच खुंटा आमच्या हातनं मजबूत करायचं काम करू नका. मला त्याच्याबद्दल कुणावर आरोप पण करायचे नाही, प्रत्यारोप पण करायचे नाही. वारंवार जुन्या चौकशा बाहेर काढण्याची ते धमकी देणारी या प्रकारे सांगणं कुठे ना कुठे विरोधी पक्षांच्या तोंडावर पुन्हा कुलूप बांधण्याचा प्रयत्न. मला माहिती नाही, मी ह्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही. मला नाही वाटत. मी जे काही ह्या दोघांनाही गेले अनेक वर्ष ओळखतो ते बघता मला अजिबात तसं वाटत नाही. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. एकाने विचारलं. PSI संघटना आहे, त्यामध्ये तपास संस्था ज्या सांगतायत की 2048 साली हिंदू राष्ट्राच्या ऐवजी मुस्लिम राष्ट्र बनवायचं होतं, म्हणून अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं PSI संघटना काम करत होती. आणि त्या संदर्भात न्यायालयामध्ये सरकारी वकिलांनी असं युक्तिवाद केलाय की कार्यकर्ते जे आहेत PSIचे ते मुस्लिम राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करत होते. तुम्हाला वाटतं की? मला ह्याच्याबद्दलची काही माहिती नाहीये. मी बातमीमध्ये हे वाचलेलं आहे. मी काल रात्री उशिरापर्यंत दौऱ्यावर होतो. तुम्ही आता मला तो प्रश्न विचारला. मी आज राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. एखाद्याच्या प्रश्नाच्या संदर्भातली आपल्याला बारकाईने माहिती नसेल अधिकची, तर मी त्याच्याबद्दल उत्तर देणं उचित दिसणार नाही. मी माहिती घेऊन त्याबद्दल माझं मत सांगेन.
रोहितला विचारतो काय बाबा त्या विधानामागचा अर्थ काय आहे विचारतो. हे काय असं फोडातोडीचं राजकारण, फोडणं पिडणं, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. भाजपला आहे, काँग्रेसला आहे, शिवसेनेला आहे, राष्ट्रवादीला आहे, उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला आहे, शिंदे साहेबांच्या शिवसेनेला, सगळ्यालाच आहे, मनसेला आहे. त्याच्यामुळं ज्यांनी त्यांनी आपापल्या पद्धतीनं काम करावं. काय होतं अलीकडच्या काळामध्ये कुणीतरी काहीतरी त्याच्याबद्दल वेगळं काही मत व्यक्त केलं तर आता मधी मी एक बोललो होतो की मला असं वाटतं एकंदरीतच तुमच्यासारख्याच पत्रकार मित्रांनी कुठेतरी प्रश्न विचारलेला होता की बाबा हे सरकार किती काळ चालेल. ज्या दिवशी सरकार आलं त्याही दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं 145चा आकडा त्यांच्याबरोबर आहे तोपर्यंत हे सरकार चालेल. मी या मताशी शेवटपर्यंत ठाम राहणार आहे. तर सांगितलं अजित पवारांनी काहीतरी त्या आमदारांच्यात असं सांगितलं तसं सांगितलं. मला काय करायचं, मला माझं काम भरपूर पडलंय. त्यांचं त्यांना लखला, आमचं आम्हाला लखला. नाही, अंधेरीची पोटनिवडणूक ही राज्याच्या विधानसभेमध्ये एक व्यक्ती पाठवणारी निवडणूक होती, एक सभा सदस्य पाठवणारी, विधायक पाठवणारी निवडणूक होती. एमसीए अशाही बातम्या आता सुरू झाल्यात. एमसीए, माझं स्पष्ट मत आहे, एमसीए मध्ये कधीच राजकारण आलं नाही. आजपर्यंत मी बघितलं ह्या देशामध्ये अनेक राज्यातनं, आपल्या इथं एमसीए आहे, नंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशन आहे, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आहे, विदर्भ क्रिकेट असोसिएशन आहे, 3 आहेत. पण बाकीच्या ठिकाणी एक असतात. त्याच्यामध्ये कधी फारुख अब्दुल्ला आलेले आहेत, लालू प्रसाद यादव आलेले आहेत, त्याच्या संदर्भामध्ये अरुण जेटली साहेब आलेले आहेत, असे खूप दिग्गज मान्यवर त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे तिथं पवार साहेब आलेले आहेत. हे सगळे लोक तिथं बसल्यानंतर राजकारण करत नाही. खेळामध्ये राजकारण हे कुणीही त्या ठिकाणी करत नाही. ही वस्तुस्थिती आहे, फॅक्ट आहे. उगीच त्याला एक वेगळ्या पद्धतीचं, आता पवार साहेब ज्यावेळेस तिथं होते त्यावेळेस पण आशिष शेलार तिथं असायचे. आता आशिष शेलार आहेत, त्याच्यामध्ये इतर पण काही सहकारी आहेत. खेळाच्या माध्यमातून बघावं सगळ्यांनी, त्याच्यात राजकारण कुणी आणू नये आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण म्हणून पाहावं, असं माझं मत आहे. हो का, चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. मी मगाशीच सांगितलं ना, चौकशी त्या ठिकाणी करावी. मला त्याबद्दल माहिती नाही. ती बातमी मी वाचली की त्यांचे प्रमुख लोक जाऊन उद्धव ठाकरे साहेबांना भेटले. त्याबद्दल उद्धव ठाकरे साहेब सांगतील, तो सांगण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करणार आहे तो त्यांचा अधिकार आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेते आदरणीय पवार साहेबांना भेटले. त्याच्यानंतर पवार साहेबांचं काही माझं बोलणं झालेलं नाही, कारण मी रात्री लेट नाईट आलो आणि सकाळी इथं लवकर आलेलो आहे. त्याच्यामुळे मला त्याबद्दलची माहिती नाही. आता प्रांताध्यक्ष मला थोड्या वेळाने वर 12च्या पुढे येणार होते. ते आल्यानंतर मी त्या संदर्भामध्ये त्यांना विचारेन आणि काय ते सांगतील. आणि आता आज तारीख काहीतरी 18 आहे, 19. मी 20 तारखेला पुण्याला आहे, 21 पासून मी दिवाळीला बारामतीला आहे. आपल्या पण सर्व पत्रकार मित्रांना दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा. ही दिवाळी आपल्याला सगळ्यांना सुखाची, समृद्धीची, भरभराटीची, आनंदाची जावं. ह्या दिवाळीमध्ये माझी आपल्याला विनंती आहे की ब्रेकिंग बिकिंग कुठली न्यूज लावू नका. आनंदाच्या बातम्या त्या ठिकाणी लावा. हा असं म्हटला आणि तो तसं म्हटला, हे असं म्हटलं, हे जरा आपण दिवाळीचा सण संपेपर्यंत थांबूया. नंतर काय तुम्हाला करायचं तो तुमचा अधिकार आहे. माझी विनंती आहे, तुम्हाला त्याच्या आधी करायचं असेल तरी तुम्ही करू शकता, मी काही तुम्हाला रोखू शकत नाही, पण आपली विनंती. बोलो ना. आपण सगळे एकत्र आले
आणि तीच आता महाविकास आघाडी. अहो साहेब, कुणी एकत्र आलेले नाही. पक्ष सगळ्यांचे वेगवेगळेच आहेत. ते सगळे पक्ष आपापल्या परीनं काम करतायत. पुढच्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करतायत. त्यामध्ये फक्त काही पक्षाच्या प्रमुखांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला भाजपनी प्रतिसाद दिला आणि त्यांचा जो अधिकृत उमेदवार होता त्याला फॉर्म मागे घ्यायला सांगितला. एवढंच घडलेलं आहे. पक्ष एकत्र कुठं आले? आमचं पुढचं स्पष्ट आहे की तुम्ही नाही, मग पक्ष तुम्ही म्हणला पक्ष एकत्र आले. सगळे एकत्र आले. महाविकास आघाडी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अशाच प्रकारचा प्रयोग पुन्हा महाराष्ट्रात करेल का? आमचे नेते त्याबद्दलचा विचार करतील. नेत्यांनी विचार केला आणि आम्हाला सांगितलं की असा विचार आपण करणार आहोत, तर मी उत्तर दिलं आम्ही करणार आहोत. त्यांनी सांगितलं नहीं करणार तर नहीं करणार. दादा, पुणे में भारी बारिश हुई है, वापसी की बरसात, वाटर लॉगिंग देखी गई है, तालाब में तब्दील हो चुका है पूरा. किससे जिम्मेदार मानेंगे आप? इसके बारे में एक तो गवर्नमेंट ने ध्यान देना चाहिए, दूसरा पीसीएमसी के एरिया में ध्यान देना चाहिए, पीएमसी ने पीएमसी के एरिया में ध्यान देना चाहिए, टाउन प्लानिंग वालों ने ध्यान देना चाहिए. क्योंकि ये जो भी सिटीज होती है वो सब सिटीज बढ़ रही है, पॉपुलेशन वहां बढ़ रहा है, वहां नया नया कंस्ट्रक्शन हो रहा है, फ्लाईओवर हो रहे, मेट्रो हो रही है, रोड्स बन रहे हैं, ओवरब्रिज हो रहे हैं, सब कुछ हो रहा है. तो ये सब होते हुए जो उसके नेचुरल मार्ग है पानी बहने के लिए वो बंद नहीं होने चाहिए. ये सब पानी जो ऊपर से नीचे आता है वो रिवर को मिलना चाहिए. फिर रिवर से वो डैम पे चला जाएगा या रिवर से समुद्र पे चला जाएगा. ऐसा पूना में हुआ नहीं है. बीच में पूना की जिम्मेवारी पूना पिंपरी चिंचवड की जिनके पास थी या जिनके यानी बीजेपी के पास थी, उन्होंने उसमें ध्यान देना चाहिए था. मैं जब वहां गार्डियन मिनिस्टर था सब पूना को मालूम है. आपके कुछ प्रेस वालों को भी पता है. हर हफ्ते सुबह 7 बजे से मैं काउंसिल हॉल या कलेक्टर ऑफिस में बैठता था और ये सब जो भी या वहां ट्रैफिक की जो सिचुएशन तैयार हुई है, इतना ट्रैफिक कि जहां 15 मिनट लगना चाहिए जाने के लिए वहां 1.5 2 घंटा लगते हैं, तो भी कोई ध्यान नहीं देता. हाँ बताया. नहीं 100 दिन का सवाल नहीं उठता. तो आप बोलेंगे 100 दिन से पहले जिसका गवर्नमेंट था उन्होंने ध्यान देना चाहिए था. गवर्नमेंट किसकी भी हो, वहां जो ऑफिसर्स आप अपॉइंट करते हैं उनकी जिम्मेवारी है. जब आपकी बिल्डिंग किसी की बिल्डिंग हो बिल्डर की पूरी होने के बाद कंप्लीशन सर्टिफिकेट मिलता है तो ठीक तरह से देखना चाहिए कि वहां पानी कहां से ऊपर से आता है, वो पानी आने का उन्होंने कुछ बंद तो नहीं किया है, वहां पाइपलाइन तो नहीं न डाली, वहां फिलिंग तो नहीं न किया, ये सब देखना है. तो जिस ऑफिसर ने ये कंप्लीशन सर्टिफिकेट दिया है, जो वहां था जिसको अपॉइंट किया था तब का निकालना चाहिए. वो अभी रिटायर हुआ होगा तो भी उसके ऊपर एक्शन लेनी चाहिए, मेरा तो ये कहना है. और अभी भी जो कंस्ट्रक्शन चालू है उसमें मैंने एक पीएमसी पीसीएमसी का नाम लिया, लेकिन उसमें पीएमआरडीए भी आता है. अभी जैसा एमएमआरडीए अपना बंबई में है वैसे पूना में पीएमआरडीए भी है, उन्होंने भी ध्यान देना चाहिए. ये सबकी जिम्मेदारी है. इन सबकी जिला परिषद में सिटी खत्म होने के बाद तुरंत जिला परिषद के एरिया शुरू हो जाती है ऐसे. और गार्डियन मिनिस्टर ने ध्यान देना चाहिए. एक बड़ी सिटी है, बंबई के बाद पॉपुलेशन सबसे ज्यादा पूना पिंपरी चिंचवड का हो रहा है बंबई ठाणे के बाद. तो वहां गवर्नमेंट के नाते सीएम डीसीएम ने भी ध्यान देना चाहिए. 5 साल में जो पीएमसी में भ्रष्टाचार हुआ, जो आपने वजह बताई, भ्रष्टाचार की आपको लगता है बड़ी वजह ध्यान नहीं दिया? वो भी देखना चाहिए कि अगर इसका कारण अलग है, उसमें जो काम करना चाहिए था वो काम उसी तरह से ठीक तरह से नहीं किया होगा तो उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए. हाँ, उनको इंक्वायरी करने का अधिकार है.
जिनकी भी इंक्वायरी करेंगे वो उसके बारे में जवाब देंगे। मुझे कुछ पूछताछ हुई तो मैं भी उसमें पूरा सहयोग करूंगा। विपक्ष को आवाज दबाने की कोशिश कर रही क्योंकि पुराने मामले लगातार उसके बारे में मुझे नो कमेंट्स। जैसे ही इलेक्शन नजदीक आते हैं ऐसे मुद्दे बार-बार आपके ऊपर नजर आते हैं, कैसे देखते हैं इंक्वायरी वाले? आप जैसे देखते हैं उसी हिसाब से मैं भी देखता हूं। ओके, थैंक यू। महाराष्ट्र की राजनीति के बारे में अभी बोला गया, संस्कृति जो है वो दिखाई गई। पूरे इस मामले में जो है वो शिवसेना से अभी विवादास्पद जो है वो बयान आते हुए नजर आ रहे हैं। उन्होंने कहा है कि बीजेपी हमसे डर गई, जबकि ये संस्कृति की बात ये बराबर नहीं है। ऐसे मैंने पहले ही बताया कि ये जो अलग अलग पार्टियां, ये हमारी पार्टी हो या दूसरी कोई भी पार्टी हो, एक अच्छा डिसीजन पवार साहब जी ने और राज ठाकरे जी ने इसके बारे में रिक्वेस्ट की, उसको बीजेपी की तरफ से पूरा सपोर्ट किया गया, उन्होंने कैंडिडेट विड्रॉ किया, एक अच्छा माहौल हुआ है। दीपावली अभी आई है, तो ये माहौल बनने के बाद कोई भी पार्टी ने उसके खिलाफ अलग स्टेटमेंट निकाल के गलत अर्थ निकालने की जरूरत नहीं है। अभी मैं तो ये डिसीजन बीजेपी वालों ने लिया, इसीलिए बीजेपी का अभिनंदन, उनको धन्यवाद। नमस्ते।